नमस्कार, मी विद्या शेळके. आज चाललो आहे आपण तुळजापूरला. चला पाहूया आजचे पॅसेंजर आणि आजचा प्रवास कसा होतोय तो. CNG वगैरे फिल केला. 4:45 वाजता घरातून निघाले होते आणि जायचं होतं मीरा भाईंदर रोडला. मीरा रोडवरनं पिकअप होतं आणि तुळजापूरला ड्रॉप होतं. 4 दिवसाचं पॅकेज होतं हे माझं. घोडबंदर रोडला आले, खूप जाम लागला. म्हणजे इतकं जाम होता की टेन्शन यायला लागलं होतं की वेळेत पोहोचेल की नाही पोहोचेल. फायनली मी फाउंटेनला आले. फाउंटेनवरनं सरळ मीरा रोडला निघाले. त्यानंतर म्हटलं रोड खालीच होता, एवढं सकाळी सकाळी काही ह्या लोकल रोडला ट्रॉफिक लागत नाही. त्यानंतर म्हटलं चला आधी कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचूया आपण, आणि मॅमला अगोदरच मी फोन केला की मॅम मी पोहोचले म्हणून. एक 5 मिनटात मी पोहोचते म्हणून सांगितलेलं. त्यानंतर मॅम माझी वाटच बघत बाहेरच थांबलेल्या होत्या का काय माहीत नाही, पण त्या मी जसं आतमध्ये त्यांच्या लोकेशनवर पोहोचले तसंच मला त्या लगेच दिसल्या. म्हणजे त्यांनी सांगितलं की मॅम मी पण खालीच थांबलेले, तुम्ही येऊन जा. मग त्या आल्या आणि मॅमने सांगितलं की एक 10-15 मिनटं आपल्याला वेळ लागणार आहे, कारण की त्यांच्या सासूबाई होत्या सोबत, मुलगा होता. मॅमने मला जे सांगितलं मग तसं मी गाडी पार्क केली. पार्क केल्यानंतर मग त्यांची वाट बघत मी गाडीतच बसले. गाडी लोकेशनवर असतानासुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. आणि नॉर्मल पॅसेंजर आणि VIP पॅसेंजरमध्ये फरक सांगते. यांनी दुसरी ऑटो केली. त्यांना त्यांच्या सासूबाईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या, ड्रेसिंग करून घेऊन आल्या. मी लोकेशनवर असतानासुद्धा मी स्वतः म्हटलं त्यांना की मॅम चला मी येते, तुम्ही ऑटोने जाऊ नका. तर हा फरक असतो. एक माणसाला माणूसच समजतं. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य की दुसरं कोणी पॅसेंजर असतं तर लगेच म्हणलं असतं की नाही तुम्ही चला, इथे जवळच आहे. आणि हो जवळच होतं, तरीसुद्धा त्या मला म्हटल्या नाही, फोर्स केला नाही. तर त्यांच्या ऑटोने गेल्या, त्यांच्या ऑटोनेच आल्या. आणि थोडंसं लेट झालं, पण पॅसेंजर आजचे एकदम खूप भारी होते. त्यानंतर मग त्यांनी आल्यानंतर मग मी परत त्यांच्या सोसायटीमध्ये गाडी घेतली, गाडी पार्क केली. निघायचंच होतं लगेचच, पण निघता निघता आम्हाला 7:30 वाजलेले. त्यानंतर फायनली त्यांच्या सासूबाई वगैरे सगळं लगेज, मुलगा आणि मॅडम, आम्ही असं सगळं आमचा प्रवास पुन्हा सुरू केला. मग निघालो आम्ही सकाळी सकाळी पुण्याच्या दिशेला. आम्हाला जायचं होतं तुळजापूरला. 4 दिवसांची त्यांची काही पूजा होती आणि ती पूजा करून आम्हाला परत 2 तारखेला रिटर्न यायचं होतं. आम्ही 27 तारखेला हा प्रवास सुरू केलेला. पण आज माहीत नाही, घोडबंदर रोडपासनं तर मुलुंड चेक नाक्यापर्यंत पूर्ण रोड पॅक होता. पूर्ण रोडमध्ये मला फक्त ट्रॉफिक आणि ट्रॉफिकच दिसत होती. इतकी ट्रॉफिक होती की जोपर्यंत टोल क्रॉस करत नाही तोपर्यंत असं रांगतच जावं लागत होतं. आणि असंच होतं की आज शुक्रवार असतानासुद्धा इतका ट्रॉफिक का लागतो आहे. शनिवार ठीक आहे, सॅटर्डेला सगळीकडेच ट्रॉफिक असतं, पण आज पण खूप ट्रॉफिक होती. मग म्हटलं चला आता कितीही ट्रॉफिक असली आणि नसली तरी पण आपल्याला निघायचंच आहे. त्यानंतर म्हटलं चला कसं तरी अगोदर याच्या ट्रॉफिकच्या बाहेर पडूया. आणि आपला पुढचा प्रवास मी खूप म्हणजे पॅसेंजर इतके छान असल्यामुळं इतका आनंद होता ना की आज मी तो व्हिडिओ टाकलेला होता, जो इंस्टावर आहे, यूट्यूबला नाही आहे तो व्हिडिओ, फेसबुकला पण आहे. की ज्यांना कोणाला माझी गाडी बुक करायची असेल त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे करा. मी चांगल्या योग्य दरामध्ये तुम्हाला कॅब वगैरे सर्विस देईल. तर मॅम माझे हे फर्स्ट कस्टमर होते. आणि मॅमनी त्याच दिवशी, ज्या दिवशी मी व्हिडिओ पोस्ट केला त्याच दिवशी माझी गाडी बुक केलेली होती. आणि मला सांगितलेलं की विद्याताई आम्हाला एवढे 4 दिवसाचं देवदर्शन करून रिटर्न यायचं आहे. म्हटलं ठीक आहे मॅम, काही हरकत नाही आहे. म्हणजे असे पॅसेंजर मिळायला पण नशीब लागतं, मी तर हे म्हणेल. कारण की जिथे माणसाला माणसंही समजत नाही तिथे मॅमनी इतकी काळजी करून, म्हणजे कुठेतरी मला असं वाटत होतं की फक्त माझीच जबाबदारी आहे की पॅसेंजरला व्यवस्थित घेऊन जायचं, पिकअप करायचं, ड्रॉप करायचं, सांभाळून त्यांना त्यांच्या लोकेशनवर परत सोडायचं. पण आज फर्स्ट टाईम मॅडमने दाखवलं की फक्त एका ड्रायव्हरचीच जबाबदारी नसती, त्या पॅसेंजरची सुद्धा जबाबदारी असती की त्या ड्रायव्हरची काळजी घेणं. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलेलं मला. आणि हा भाई माहीत नाही
का आपण मध्येच गाडी टाकत होता. टोलवर पण आलो, पुन्हा ती सिच्युएशन की एवढी ट्रॉफिक होती मोठ्या गाड्यांची. तरी म्हटलं चला जाऊ द्या. पुन्हा आम्ही आलो, खालापूर टोल क्रॉस केला. त्यानंतर मग आम्हाला परत पुढे जाऊन फूड मॉलला थांबायचंच होतं, कारण की नाश्ता केलेला नव्हता कोणी. बरोबर 10 वाजता आम्ही फूड मॉलला पोहोचलो होतो. 10 वाजता पोहोचल्यानंतर आमचं असं होतं की पहिले मला CNG भरायचं होतं. पॅसेंजरला मला फूड मॉलजवळ सोडायचं होतं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढे जिथे CNG पंप आहे तिथं ड्रॉप केलं तरी चालेल. मग मी CNG पंपावरच ओडपी हॉटेललाच त्यांना म्हटलं तुम्ही तोपर्यंत नाश्ता करा, मी लगेचच CNG भरून पार्किंग करून लगेच येते. मग मी इथे त्यांना ड्रॉप केलं. त्यानंतर त्यांच्या सासूबाईचं होतं की माझं सामान आहे गाडीत, हे ते खूप काळजी करत होत्या त्या. पण नंतर त्यांच्या सुनबाईंनी समजवलं की अहो त्या घेऊन कुठेच जाणार नाही आहे, इथे CNG वगैरे भरून त्या लगेच येणार आहे आपल्यासोबत. त्यांना सगळ्यांना उतरवलं. नंतर मग त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं, कसलं माहीत नाही, पण खूप छान कस्टमर होते आजचे. 3च पॅसेंजर होते. लगेज बऱ्यापैकी होतं, पण म्हणलं ठीक आहे, काही हरकत इतकं पण लगेच नव्हतं की त्यांचं हार, फूल, पूजेचं सामान वगैरे. आणि मग नाश्ता करायला आलो. मग नाश्ता केला, मी मिसळ घेतली होती, चहा घेतला. मग मी परत गाडीत येऊन बसले आणि पॅसेंजरची वाट बघत होते. म्हणजे परेशान त्यांनीही मला केलं नाही, मीही त्यांना केलं नाही. खूप टाईमशीर आम्ही निघालो. आणि जसं आम्ही हायवेला लागलो तशी परत ट्रॉफिक स्टार्ट झाली. आज माहीत नाही, ट्रॉफिकने आज शपथ घेतली होती की आज आम्ही हिला जाऊ देणारच नाही. पण मी पण म्हटलं तुम्ही मला कितीही आडवे आले तरी मी आज गेल्याशिवाय राहणार नाही. असं काही नव्हतं की थोडाफार घाट पॅक होता, पण टोटली जसं आपण एंट्री करतो फूड मॉलच्या थोडंसं आम्ही पुढं आलो, पहिल्याच टर्निंगपासनं तर डायरेक्ट घाट संपूसपर्यंत ही ट्रॉफिक होती. थोडी थिडकी नव्हती. पूर्ण 2 तास लागले फक्त 15 किलोमीटर क्रॉस करण्यासाठी. म्हणजे विचारही केला नव्हता की इतका जाम लागणार आहे म्हणून. पण कसं तरी फायनली तळेगावला आम्ही म्हटलं पोहोचणं गरजेचं आहे, अगोदर पुढचा प्रवास बघूया. थोडी ट्रॉफिक कुठेतरी सुरळीत होतच होती, त्याच्यामध्ये मोठे मोठे ट्रक आडवे येतच होते. चला कसं तरी घाट संपवण्याचा प्रयत्न केला. घाटातून म्हटलं एकदाचं निघालो की पुढे तळेगावच्या नंतर आपल्याला ट्रॉफिक काही लागणार नाही आहे. फक्त काय ती ट्रॉफिक असते ती जास्त करून घाटामध्येच भेटते. पुढे काही ट्रॉफिक लागणार नाही ह्या विचारानेच निघालो. म्हटलं चला आपल्या प्रवासाचा आपण का आनंद खराब करायचा. त्यामुळे हे वरचे जे कॅमेरे दिसतात ना, ते पाहिल्यानंतर ऑटोमॅटिकली ब्रेक हा लागतोच, फाईन जी पडेल त्याच्यासाठी. नंतर तळेगावच्या टोलवर आले आणि रिचार्ज बऱ्यापैकी करून ठेवलेला होता. नंतर पुढं मामा दिसले, असं वाटलं होतं मामा थांबवतील, पण मी आज ड्रेसिंग पण केलेली होती, म्हणजेच व्हाईट ड्रेस पण घातलेला होता आणि पेपर्स वगैरे सगळे ओके असल्यामुळं काही थांबवलं नाही. आणि शक्यतो लेडीज बघून खूप कमी हवालदार असतात जे मला थांबवतात, नाहीतर शक्यतो कोणी थांबवतच नाही, माहीत नाही का. पण जास्त त्रास काही देत नाही ट्रॉफिक हवालदार. मी पण मग म्हटलं काही हरकत नाही, आपण पण व्हाईट ड्रेस घातल्याने आपलेच पैसे वाचणार आहे. आणि एक डिसिप्लिन खूप महत्त्वाचं असतं. मला युनिफॉर्म माहीतच नाही आहे की काय घातला पाहिजे. पण बरेच जणं म्हणतात व्हाईट शर्ट हा युनिफॉर्म नाही आहे. प्रॉपर युनिफॉर्म हा वेगळा असतो, ज्याला दोन्हीकडे पॉकेट असतात, दोन्हीकडे बॅच वगैरेचं काहीतरी असतं. तर मग म्हटलं चला फायनली आम्ही पुण्यात पोहोचलो स्टेशनजवळून. परत सोलापूर हायवेला मला लागायचं होतं. सोलापूर हायवेला लागण्यासाठी पण परत ट्रॉफिक लागला. ट्रॉफिकमध्ये तर म्हटलं आज पूर्ण दिवसच जाणार आहे. परत पुण्याच्या बाहेर पडायला 1 ते 1.5 तास लागला. आणि आमचं सिग्नल जसं समोरचं सिग्नल सुटलं तरी बरेचसे लोक गाड्या पुण्यामध्ये काढतच राहतात. म्हणजे बऱ्याच वेळ, म्हणजे 1-2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद झाले तरी लोक गाड्या काढतातच. सोलापूर हायवेला लागल्या पहिले CNG भरून घेतला.
म्हटलं परत पुढे भेटतो नाही भेटत माहीत नाही, तरी बऱ्यापैकी CNG ओरळे कांचनच्या मागे मी भरून घेतला होता. त्याच्यानंतर आलो आम्ही हॉटेलला. रामेश्वरम हॉटेलचं नाव होतं. नाव खूप मोठं होतं आणि हॉटेल ही खूप मोठी होती. त्यानंतर म्हटलं आता पोटपूजा करूया. बऱ्यापैकी आम्हाला 3 वाजले होते हॉटेलला पोहोचायला. दुपारच्या जेवणाचाही टायमिंग झालेला आणि मॅमच्या गोळ्या असल्यामुळं वेळेवर त्यांना नाश्ता, चहा, परत दुपारचं जेवण. त्यांना ऑपरेशन झालेलं होतं म्हणून टाईमशीर गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून मी वेळोवेळी गाड्या थांबवत गेले. जेवण वगैरे करून निघालो आणि पुन्हा पुढच्या दिशेला सुरुवात केली. सोलापूर हायवेला परत लागल्यानंतर हायवे इतका छान होता. बऱ्याच ठिकाणी काम चालू होतं रस्त्याचं, पण खूप सुसाट निघालो. परत सोलापूरच्या आधी 100 किलोमीटर CNG भरला आणि जिथे जिथं वाटेल की आता CNG संपत आलं आहे, एखादा पॉईंट राहिल्यानंतर मी CNG फिल करून घेत होते. कारण की सारखं पेट्रोल तर होतंच, पेट्रोलही मी टाकून घेतलं होतं खालापूरलाच. तरी पण म्हटलं चला CNGवर गाडी चालवली तर 2 पैसे शिल्लक राहतील. त्यानंतर बघता बघता दिवस इकडचा तिकडे गेला. म्हणजे माझ्यासोबत सकाळी मी सूर्य उगायच्या आधी माझी ड्युटी ऑन केली होती. आज मी 4:45 वाजता 4:30लाच घर सोडलं होतं. 4:45 वाजता निघाले होते आणि नंतर म्हटलं चला 4:45 4:45 म्हणजे 12 तास उलटून गेले होते मला गाडी चालवता चालवता. आणि 8 साडेआठ वाजता मला असं वाटतं की मी ड्रॉप केलेलं. त्याच्यानंतर म्हटलं चला तुळजापूर आता काहीतरी मला एक 20-25 मिनटंच दाखवत होतं. त्यानंतर म्हटलं जसं त्यांचं लोकेशन मिळालं होतं हॉटेलचं. आणि आजच्या पॅसेंजरचं कौतुक मी का करते स्पेशली तुम्हाला आत्ता सांगते, कारण त्यांनी त्यांच्यासोबतच माझी पण हॉटेल बुक केलेली. मी यासाठी सारखं सांगते की असे कस्टमर खरंच भेटणं शक्य नाही आहे. मला झोप यायला लागली तर त्यांनी सांगितलं विद्याताई चहा घेऊया. चहा वगैरे घेऊन आम्ही लगेच निघालो. तर पुढेच त्यांनी आधी सांगितलेलं फोन करून की तुम्ही हॉटेल आम्ही बुक केलेली आहे, तुम्ही टेन्शन काही घेऊ नका, तिथं गेल्यावर तुम्हाला काही तुमच्या स्वतःच्या सोयीसाठी हे करावं लागणार नाही, शोधाशोध करावं लागणार नाही रूमचे. फायनली आम्ही तुळजापूरच्या घाटात लागलो, त्यांच्या हॉटेलच्या दिशेला निघालो आणि पॅसेंजरनी जिथे माझी हॉटेल बुक केलेली त्यांनी ती 2च दिवसासाठी बुक केलेली आणि आमचं होतं 3 नाईट स्टे आणि 4 दिवस. मग तिकडनं परत त्यांच्या हॉटेलवरून मला दुसऱ्या हॉटेलवर शिफ्ट व्हायचं होतं आणि 2 दिवस नंतर परत त्यांनी बुक केलेल्या हॉटेलला थांबणार होते. खूप एक स्वतःची फॅमिली असल्यासारखं मॅमने काळजी घेतली माझी आणि मी पण खूप चांगल्या सर्विस देण्याचा प्रयत्न केला. पण खरंच चांगले कस्टमर भेटायलाही नशीबच लागतं. कारण की माझं फर्स्ट इन्स्टावरचं पॅसेंजर होते आणि त्यांना मी त्यांच्या हॉटेलला घेऊन गेले. त्यांच्या सासूबाईंनी मी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. 8:30 वाजता त्यांना हॉटेल पण शोधण्यात एक 5-10 मिनटं गेले. फायनली कृष्णा म्हणून एक हॉटेल होती ती भेटली, राधाकृष्ण म्हणून. आणि त्या हॉटेलला तिथेच मी गाडी पार्क केली, त्यांचं सामान वगैरे काढून दिलं. मॅमनी मला सतत सांगितलं की विद्याताई ह्या हॉटेलमध्ये नंतर 2 दिवसाची बुकिंग आहे, पण आता तुम्ही त्यांनी जिथं अरेंजमेंट केलेली तिथं तुम्ही जा, व्यवस्थित पोचा, मला व्हिडिओ कॉल करा. सगळं एक फॅमिली मेंबर असल्यासारखं मला गाईड केलं, सूचना दिल्या. एक आपण म्हणतो ना बहीण असल्यासारखं की इकडे जा. व्हिडिओ कॉल करून मी रूमवर गेल्यानंतर त्यांना दाखवलं की मॅम मी व्यवस्थित पोचले. आणि फोनची बॅटरी माझी थोडक्यात संपतच आलेली, त्यामुळं ह्या मुलाला मी फक्त लगेज वगैरे काढू लागले आणि नंतर म्हटलं फोन परत स्विच ऑफ होईल, काढलेले व्हिडिओही परत सेव्ह होणार नाही. नंतर म्हटलं चला सगळं लगेज वगैरे त्यांचं काढून दिलं. त्या मॅमला हाय बाय केला आणि मी निघाले माझ्या हॉटेलला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं
की आज आमची 4 दिवसाची बुकिंग असल्यामुळे हा फक्त आम्ही पोचलो इथपर्यंतचाच व्हिडिओ आहे. आणि याच्या पुढचेही उद्याची पूजा, हवन आणि त्यांचे पुढचे 2-3 दिवसाचा प्रवास हा कसा होतो आणि काय काय आहे आमच्या ह्या प्रवासामध्ये, काय काय घडणार आहे अजून. माझं गेल्यानंतरचे झालेलं हॉटेल कॅन्सल, म्हणजे रूम जी मी बुक केलेली त्यांनी माझ्यासाठी ती झालेली कॅन्सल. आणि बऱ्याचशा गोष्टी अजून सांगायच्या राहिलेल्या आहेत. त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच सांगेल. मी गाडी व्यवस्थित परत पाक केली, त्यांचं लगेज वगैरे व्यवस्थित सगळं काढून दिलं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल त्यासाठी